श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज किष्किंधाकांडातील अध्याय 7वा, सुग्रीव राज्याभिषेक. ओम श्रीराम. वालीचा वध झाला हे ऐकून ताराराणी खूप दुःखी झाली आहे. ती मग सती जाण्यास तयार झाली आहे. तारा ही महान पतिव्रता होती. ती अतीव दुःखाने शाप देईल की काय म्हणून प्रेतवत पडलेल्या वालीच्या देहातून दिव्य कायारूप घेतलेला वाली तिला बोध करतो की सती जाण्याचा मूर्खपणा सोडून दे व म्हणतो की मी विषयासक्त होतो तोपर्यंत श्रीरामास दोष दिला, निंदा केली, परंतु आता श्रीरामाच्या कृपाबाणाने माझ्या विषयासक्तीचे छेदन झाले आहे व मी आता शुद्ध झालो आहे. श्रीराम हे परब्रह्म आहेत हे मला आता कळले आहे. तेव्हा तिथे सुग्रीव म्हणतो की अंगद मोठा झाल्यानंतर राज्यसिंहासन मी त्यालाच देईन. मग वाली समाधान पावतो व तो दिव्य कायारूप वाली निजपदाला निघून जातो. मग ताराराणी श्रीरामास म्हणते की ज्या कृपाबाणाने माझे पती निजधामास गेले तो बाण माझ्यावरही सोडा, म्हणजे आम्ही दोघे पती पत्नी मिळूनच निजधामाला जाऊ. अशा प्रकारे ती खूप शोक करू लागली. मग श्रीराम तिला बोध करतात व म्हणतात की तू पती कोणाला म्हणतेस, देहाला का जीवाला? जर तू देहाला पती मानत असशील तर देह काय आज आहे उद्या नाही, तो तर नाशिवंतच आहे. परंतु जीव अमर गे जातही नाही, येतही नाही दुःख कशाला. चिदानंद घन चैतन्य चिजे, गमना गमनची नसे त्याजला. स्वामी विद्यानंद भावार्थ रामायण अध्याय 7. हा बोध ऐकून ती शांत होते. मग पुढे लक्ष्मणाचे हस्ते सुग्रीवाचे राज्यारोहण होते. त्यानंतर हनुमंत श्रीरामास विचारतात की आता पुढे काय व कसे करावे. तेव्हा श्रीराम म्हणतात की हा चातुर्मास जाऊ द्या, मग पुढे पाहू. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या जीवाला म्हणजेच सुग्रीवाला आता मृत्यूचे म्हणजेच वालीचे भय राहिले नाही, परंतु साधकाची शुद्ध बुद्धी म्हणजेच तारा ही कधी कधी विचलित होते व विलाप करते. तेव्हा तिथे आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम त्या बुद्धीलाही बोध करतात की जोपर्यंत जीवाचे ठिकाणी जीवनाविषयीची आसक्ती असते तोपर्यंत जीव जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेलाच असतो. परंतु जेव्हा सद्गुरूंची भेट होते व गुरुप्रणीत साधना मिळून गुरुकृपा होते तेव्हा तो या चक्रामधून मुक्त होतो. हे बुद्धिदेवी, तू दुःख कोणासाठी करतेस? जो नाश पावणारा देह आहे त्याच्यासाठी की जीवचैतन्य आहे त्याच्यासाठी? देह तर पंचतत्वांचा आहे, तो केव्हा ना केव्हा नाशच पावणार. मात्र त्यातील जीवचैतन्य हे अमर आहे. ते कुठेही जात नाही किंवा येत नाही. ते चिदानंद घन आहे, चैतन्य स्वरूप आहे, त्याला गमनागमन नाही. या आत्मचैतन्याला संपूर्ण स्वयंपूर्णता असते. त्याला कधीच कर्मधर्म बंधन नसते. म्हणून हे बुद्धिदेवी,
तू स्वयं बोधतत्व आहेस. तू असा विलाप करणे, दुःख करणे उचित नाही. आणि मग असे बोधामृत मिळाल्यानंतर साधकाच्या ठिकाणी असलेला ऊर्ध्व गमन झालेला शुद्ध प्राण म्हणजेच हनुमंत श्री सद्गुरूंना विनंती करतो की आपण आता आपल्या शुभ हस्ते साधकाचे किंवा त्याच्या जीवाचे म्हणजेच सुग्रीवाचे चिरंजीवपदी राज्यारोहण करावे. तेव्हा मग सद्गुरू सांगतात की हे कार्य करण्यास दिव्य झालेले मनच म्हणजे लक्ष्मणच योग्य आहे. कारण मनच ऊर्ध्वगमन करून आत्मोद्धार करून देते व मनच अधोगमन करून अवनतीला किंवा नरकात ढकलते. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये वालीचा वध झालेला आहे हे ऐकून ताराराणी खूप दुःख करू लागते. आणि ताराराणी ही महान पतिव्रता असते. वालीच्या आत्म्याला असं वाटतं की या दुःखाग्नीत होरपळून ती श्रीरामांना शाप तर देणार नाही ना. मग त्याच्यातून दिव्य काया बाहेर येते आणि ती ताराराणीला बोध करते की तू सती जाण्याचा मूर्खपणा करू नकोस. मी पापी होतो, परंतु श्रीरामांच्या कृपाबाणाने आता मला मोक्ष मिळालेला आहे. तू ही मोक्षाचा मार्ग धर, सती जाऊ नकोस. तेव्हा मग तिथे श्रीराम हे ताराराणीला समजावून सांगतात की तू शोक कोणाचा करतेस, वालीच्या देहाचा का वालीच्या जीवात्म्याचा. देह तर काय आज आहे उद्या नाही, परंतु वालीचा जो जीवात्मा आहे तो चैतन्य घन आहे, तो अखंड आहे, तो कुठेही जाणार येणार नाही. हा बोध ऐकल्यानंतर ताराराणी शांत होते. त्यानंतर सुग्रीवाचं राज्यारोहण होतं. तर ही रामायणातली रामकथा झाली. हेच साधकाच्या दृष्टीने कसं, साधकाच्या जीवाला म्हणजे सुग्रीवाला सतत मृत्यूचं भय असतं, परंतु आता गुरुकृपा झाल्यामुळे, सद्गुरू प्राप्त झाल्यामुळे, गुरुप्रणित साधना मिळाल्यामुळे तो या मृत्यूच्या भयातून मुक्त होतो. परंतु असं झाल्यानंतर सुद्धा कधी कधी साधकाची बुद्धी विचलित होत असते. साधकाची बुद्धी विचलित झाली की मन विचलित होतं, प्राण विचलित होतं, संपूर्ण घटक विचलित होतात. तेव्हा तिथे साधकाचे सद्गुरू त्या बुद्धीलाही बोध करतात. कारण आसक्ती असते ना साधकाला किंवा साधकाच्या जीवाला, जीवनाविषयीची आसक्ती असते ना. म्हणजे होतं कसं, आपण मागे एका अध्यायात पाहिले की साधकाला मोक्षही हवा आहे आणि जीवन ही हवं आहे, जीवन ही जगायचंय. बरं, ते जीवन कसं जगायचंय म्हणजे ऐश्वर्य सुख हे पाहिजे ते पाहिजे वगैरे वगैरे, या ज्या लालसा लोभ आसक्ती असतात ना, हेही साधकाला हवं आहे. आणि मुक्ती हवं आहे. हे दोन्ही गोष्टी कशा एकत्र राहू शकतील. आणि ह्यामुळे मग साधकाची बुद्धी कधी कधी विचलित होते की आपल्याला नेमकं काय हवं आहे. आपण या सगळ्यांचा हा अनुभव आहे. आपणाला जेव्हा कुठे आध्यात्मिक काही सत्संग मिळाला की मग आपल्याला वाटतं अरे नाही, जीवनात खरंच काही अर्थ नाही, जीवन जगायचंय, जीवन सोडायचं नाही, अपमृत्यू स्वीकारायचा नाहीये. परंतु या जीवनातल्या या गोष्टींची लालसा नको आहे. सत्संगातून आपल्याला हे समजतं की आपल्याला आत्मोद्धार करून घ्यायचा आहे. परंतु सत्संग संपला, आपण पुन्हा संसाराच्या रगाड्यात पडलो. मग आपल्यासमोर अनेक सांसारिक प्रश्न येऊन उभे राहतात. पैसा, भांडण, तंटा, अनेक गोष्टी असतात. त्या आल्या की आपण त्याच्यामध्ये अडकतो.
मग इकडे मोक्ष तसा शिल्लक राहतो. संतांनी किंवा सद्गुरूंनी हे सांगितलंय, येऊ द्या ना, ते सगळे प्रश्न येऊ द्या. परंतु हे सगळे प्रश्न हे तात्कालिक असतात, कायमस्वरूपी नसतात. त्यातून पुढे जायचे, ते प्रश्न अतिशय कौशल्याने हाताळायचे. ध्येय मनामध्ये अनुसंधान ईश्वराचं, आत्म्याचं किंवा सद्गुरूंचं ठेवायचं आणि ते प्रश्न हाताळायचे. ते प्रश्न सुटतातच, नाही सुटले तरी पुढे निघून जायचं. कारण ते प्रश्न आत्म्याचे नसतात, चैतन्याचे नसतात, ईश्वराचे नसतात, सद्गुरूंचे नसतात. ते प्रश्न या देहाच्या आसक्तीतून निर्माण झालेले जीवनाविषयीचे असतात. तेही सुटतात. परंतु नाही सुटले तरी त्यामध्ये अडकायचं नाही, त्यामध्ये गुंतायचं नाही, असा बोध. कारण बुद्धी विचलित झाली की सगळंच विचलित होतं ना. असा बोध सद्गुरू त्या बुद्धीला करतात आणि हा बोध सत्संगामधून मिळतो. शिवाय सद्गुरू हा प्रश्न त्या बुद्धीला म्हणजे साधकाला विचारतात की बाबा, तुला मोह कशाचा आहे, तुला दुःख कशाचं आहे, या नाशिवंत देहाचं की या देहात असलेल्या जीवचैतन्याचं किंवा आत्मचैतन्याचं. कारण आत्मचैतन्याचं किंवा जीव चैतन्याचं तुला दुःख असेल तर त्याला कधीही मृत्यू नाही. जीवचैतन्याला, आत्मचैतन्याला कधीही मृत्यू नाही. मृत्यू या पंचमहाभूताने निर्माण केलेल्या या देहाला आहे. हा देह तर केव्हा तरी जाणारच आहे. मग तू दुःख कशाचं करतोयस? हे बुद्धिदेवी, तू दुःख कशाचं करतेस? हा नाशिवंतच आहे, हा केव्हा ना केव्हा नाश पावणारच आहे. वृद्धत्व येऊन हा जाणारच आहे. सगळ्यांनाच जावं लागले. अगदी अवतार आले, रामकृष्ण ही आले गेले, त्याविन जग का ओसची पडले. भारतांबेंची एक सुंदर कविता आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. या कवितेतील ही शेवटची ओळ आहे की रामकृष्ण ही आले गेले, त्याविन जग का ओसची पडले. आणि मग तो कवी पुढं असं म्हणतोय की अशा जगास्तव काय कुडावे. कशा? या नाशिवंत अशा जगास्तव काय कुडावे, मोही कुणाच्या का गुंतावे, हरिदूतासी का विनमुख व्हावे, का जिरवू नये शांतीत काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. म्हणजे हे नाशिवंतच आहे. हे सगळं अशाश्वत आहे, शाश्वत नाही. याचं दुःख का करतेस तू? तू त्या चैतन्याला पकड. तू ते जीवचैतन्य अखंड आहे, त्याच्याशी एकरूप हो. हा बोध फक्त आणि फक्त सद्गुरूंच्या ठिकाणीच आपल्याला ऐकायला मिळतो. आणि मग हा बोध ऐकल्यानंतर बुद्धी शांत होते. साधक ही मग आपल्या गुरुकृपेने मृत्यूच्या वयातून सुटतो, भवसागराच्या भवपाशातून मुक्त होतो, सायुज्य मुक्तीस प्राप्त होतो, मोक्ष मिळवतो. आणि पुढेही खूप मोठा प्रवास आहे आणि त्या प्रवासाला तो जातो. म्हणून जीवन आवश्यक आहे. आत्मसाक्षात्कार जरी झाला तरी जीवन आवश्यक आहे. कारण आत्मसाक्षात्कारानंतरही पुढे खूप मोठा प्रवास आहे, तो परब्रह्मापर्यंतचा. त्याकरता जीवन हे आवश्यकच आहे. पण जीवनामध्ये गुंतायचं नाही, करत मात्र सगळंच राहायचं. श्री गोंदवलेकर महाराज सांगतात की सगळं काही करायचं पण कशात नाही गुंतायचं, हेच मनाला शिकवायचं. जय राम, श्रीराम, जय जय राम. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.